आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी अमराठीचा मुद्दा चांगलाच पेटलाय। यावरून आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे। या सगळ्यामुळे उल्हासनगर महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा झटका मानला जातोय। उल्हासनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी तिकीट न मिळाल्यानं भरत गंगोत्री यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती। मात्र आता त्याच भरत गंगोत्री यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आली आहे। मात्र पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सिंधी भाषिक अमराठी भरत गंगोत्री यांचा सन्मान केला जात असून मराठी कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप उल्हासनगर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलाय। शिवाय उल्हासनगर शहरात अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात मराठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। मग असं असताना अमराठी असलेल्या सिंधी भाषिक आणि पक्षाची गद्दारी करणाऱ्या भरत गंगोत्री यांची वारंवार जिल्हाध्यक्षपदी कशी नियुक्ती केली जाते असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय। साहेब, विषय असा आहे की नेहमी या ठिकाणी मराठी माणसाला डावललं जातं आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केलेली आहे, ज्यांनी त्याला निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्षाशी गद्दारी करून त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सर्वांनी राजीनामा दिला, तरी पण जिल्हा अध्यक्षपद हे त्यांनाच मिळालेलं आहे। तर आमची ही खंत आहे की मराठी माणसाला या ठिकाणी डावललं जात आहे। पक्षाला पत्र देऊन आपली नाराजी कळवली असून आठवडाभरात निर्णय घेतला नाही तर सामाजिक न्याय विभागाचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत। या सगळ्या प्रकारामुळे उल्हासनगर शहरातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी अमराठीचा हा मुद्दा चांगलाच पेटला आहे। आम्ही दुसऱ्या पक्षाचा विचार आता सध्या करीत आहोत। 2-3 दिवसात आम्ही परत आमची पत्रकार परिषद घेणार आहोत। त्यामध्ये आम्ही ठरवू की आम्हाला बाबा पुढे काय करायचं, सर्व कार्यकर्त्यांचा निर्णय घेऊ आम्ही दुसऱ्या पक्षात आहोत। दरम्यान या मुद्द्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत याचा सगळ्यात जास्त फटका अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।